पहलगाम हल्ल्यामुळे भारतानं पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे उडवले। त्यानंतर पाकिस्तानने सलग 2 दिवस भारतातील अनेक ठिकाणी ड्रोन हल्ल्यांचा प्रयत्न केलाय। भारतानेही त्याला जोरदार प्रत्युत्तर देत सगळे हल्ले परतवून लावलेत। याबाबत माजी सैनिकांची थेट बातचीत केली आमचे प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांनी। महाराष्ट्रातल्या साताऱ्यातल्या जे सैनिकांचं गाव आहे मिलिटरी अपशिंगे या गावातल्या माजी सैनिकांच्या बरोबर आपण थेट बातचीत करणार आहोत की ज्यांनी पाकिस्तानचे 2 हात केलेले आहेत, त्यांच्याशी युद्ध केलेलं आहे, युद्ध जिंकलेलं आहे। अशा पाकिस्तानच्या विरोधामध्ये लढलेल्या माजी सैनिक अपशिंगे मिलिटरीतील आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत। नमस्कार, लोकशाहीमध्ये आपलं स्वागत आहे। आतंकवाद म्हणजे का नाही एक प्रकारचा कॅन्सर आहे। तुम्ही टेम्पररी इलाज करताय, परत ते फपावतोय। ज्याच्यामुळे कॅन्सर होतो, जिथून ते वाढतोय तेच काढून टाका ना, पूर्ण पाकिस्तान समोर करून टाका। आतापर्यंत शस्त्रसंधी अनेक वेळा झाली, पण पाकिस्तान देशांना शस्त्रसंधीचा जो करार आहे तो अनेक वेळा म्हणजे सुरुवात त्यांनीच केलेली आहे, तो ब्रेक ते प्रत्येक वेळेस करतात। ही एक संधी खूप मोठी आपल्याला भेटली होती। जर एक 8 दिवस अजून जर पुढे वाढले असते तर हा विषय निकालात निघाला असता असा मला ठाम विश्वास आहे। ज्या काही गोष्टी पाकिस्तानच्या सारख्या होत गेल्या त्या गोष्टीवर कायमस्वरूपीचा तोडगा काढायची वेळ आता आली होती आणि त्यामध्ये शस्त्रसंधी झाली। जर शस्त्रसंधी झाली नसती तर नक्की या आपल्या सैनिकांनी अगदी लाहोर पर्यंत जसं यापूर्वी आपल्या क्षमता दाखवल्या त्या प्रकारची क्षमता दाखवून नक्की या युद्धामध्ये विजय घेतला असता आणि आपला नकाशा वाढवला असता आणि कायमस्वरूपी दहशतवाद्यांचा बिमोड केला असता। म्हणून शस्त्रसंधी थोडीशी उशिरा व्हायला पाहिजे होती किंवा न व्हायला पाहिजे होती। माझं प्रामाणिक मत आहे, अजून सुद्धा सरकारनं जरी सातत्यानं ते शस्त्रसंधीचं ही करत असतात। काल सुद्धा रात्री तीन वेळा तिने आपल्यावर ड्रोन अटॅक केले, आपण त्यांचे 9 बेस नष्टानाबूत केलेत। अशी आपल्याकडे ताकद असताना सुद्धा सरकारनं मागं पुढे बघू नये, सरकारनं नक्की ठोकून काढावं पाकिस्तानला, ही माझी प्रतिक्रिया। नाही, या मिलिटरी अपशिंगेतल्या गावातल्या संपूर्ण माजी सैनिकांची एकच मागणी आहे, एकच संतप्त मागणी आहे, शस्त्रसंधी झाली नसती तर पाकिस्तान या नकाशातून गायब झाला असता आणि लाहोरवर तिरंगा फरकला असता। कॅमेरामन वसीम शाह, इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।